नमस्कार मित्रांनो, रामराम मित्रांनो. आज मी ऑफिसमध्ये बसलेलो आहे. ऑफिस म्हणजे एक ग्रामपंचायत ऑफिस आहे आणि तिथं मी बसलेलो आहे आणि सगळ्यांच्या वतीनं तरी मी दोन वेळेस तुम्हाला रामराम आणि नमस्कार घालतोय. मित्रांनो, सांगायचं माझं तात्पर्य एवढंच आहे. आजही म्हणजे खेडं आणि शहरी भाग याच्यामध्ये खूप तफावत आहे. म्हणजे वागण्यामध्ये, चालीरीतीमध्ये आजही खेड्यामध्ये समजा जे लोक वागतात ते शहरी भागामध्ये गेल्यानंतर लगेच कळतात, त्यांच्या बोलण्याहून, चालीरीतीहून. म्हणजे एखादा खेड्यात माणूस गेला की शहरामध्ये ताबडतोब ओळखतो आणि ते लोक सहज ओळखून घेतात त्यांच्या भाषेहून, त्याच्या चालण्याहून, त्याच्याहून. मग मला असं सांगावंच वाटतं की खेड्यातला माणूस आडाने नाही राहायला पाहिजे. शहरात बी गेला तर असं समजलं पाहिजे की हा खरोखर काहीतरी सुज्ञान झालेला आहे. मित्रांनो, मला फक्त एवढं सांगावंसं वाटतं. आपला कृषीप्रधान देश आहे आणि शासनाने स्वच्छता बाबतीत भरपूर साथ देतं. आणि खेड्यामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो, आता म्हणजे शौचालय हे शासन आपल्याला 12,000 रुपये देतं. त्याचा पुरेपूर आपण उपयोग घ्यायला पाहिजे. कारण कसं मित्रांनो, आपल्याला 12,000 रुपये देताना तर मग त्याचा आपण उपयोग कसा घ्यायला पाहिजे. आपण संडासही बांधतो आणि काही पैसे उचलून सुद्धा संडास बांधत नाही. आता बहुतांशी काय झालं, संडास बी बांधले पण त्याचा ते उपयोग घेत नाही खेड्यामध्ये. आता मला असं आढळलं की काही संडासमध्ये काही काड्या गावऱ्या असं भरलेलं मला दिसलं. एक मित्रांनो, कसं खेड्यात एक म्हणजे मोकळं वातावरण असतं, पण मग ते आपल्या दृष्टिकोनातून, आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे चांगली गोष्ट नाही. म्हणजे आपण समजा आपल्या घरामध्ये एक आईवणी असतात, म्हातारे मंडळी असतात, त्यांना सुद्धा या संडासचा इतका फायदा होतो की समजा एखाद्या दिवस पान काळा लागली, परिस्थितीमध्ये जाता येत नाही, आपल्या घरात म्हातारा माणूस असलं तर खूप अवकाळ होते. त्याच्यामुळे संडासचं महत्व इतकं आहे, पण मग आपण त्याचा दुरुपयोग करून घेऊ नये. मित्रांनो, मला एक चांगली हे आठवलं पहा. एक जुन्या काळातला एक शहाजहान आपल्या एक म्हणजे ऐकलं म्हणजे आपल्याला आग्र्याचा ताजमहल आपल्या डोळ्यासमोर होतो. आता आग्र्याचा ताजमहल म्हणजे एक मित्रांनो एक जगातलं 7वं आश्चर्य आहे. 8वं आश्चर्य तयार होणे म्हणून त्या शहाजहाननं जिथं ते मिस्त्री कामाला होते, कामगार कामाला होते. आता असं म्हणलं जातं, लिखित आहे किंवा नाही, किंवा हे 8वं आश्चर्य जगामध्ये कुठं ते तयार होऊ नये, त्यांचे हातपाय तोडले गेलेले असं म्हणतात. पण मग हे काल्पनिक असावं असं मला वाटतं. पण मग एक अभ्यासानुसार असं पुढं आलं की बा त्याचे हातपाय काही कापले गेले नाही, काही नाही. समजा जोपर्यंत त्यांची लाईफ आहे, समजा जोपर्यंत त्यांचं जीवन आहे, समजा मिस्टर लोकांना कोणा बांधला असेल, त्याचे कामगार असेल, तर तिथपर्यंत त्यांचा एक मोबदला, एक पैसा म्हणून त्या शहाजहाननं त्यांना दिला होता. म्हणजे असं माझ्या अभ्यासातून आहे. तर मित्रांनो, मला एक म्हणजे सांगावंसं वाटतं, शहाजहान यांनी काय केलेलं आहे, एक बेगम मुमताज हिच्या प्रेमापोटी तिला म्हणजे एक आग्र्याचा ताजमहल बांधून दिला. आणि मुमताजचा मृत्यू कधी झाला, जेव्हा तिला 14वं रत्न, जेव्हा समजा एक प्रसूतीचा वेळ होता, 13व्या रत्न तर 14वं रत्न, जेव्हा ती बाळापणाच्या टेमामध्ये तिला यातना भरपूर सहन करावा लागला. आता 14वं रत्न जर प्राप्त करायचं म्हणल्यावर आता तिचं वय किती असेल, तिला यातना सहन नाही झाल्या. त्या प्रसूतीच्या वेळेमध्ये तिचा मृत्यू झाला आणि ती आठवण म्हणून एक ताजमहल, तिला एक आग्र्याचा ताजमहल बांधून दिला. आणि त्याची मुमताजची आणि शहाजहानची एक कबर त्या एकाच ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. मित्रांनो, एक प्रेमाच्या पोटी मुमताजसाठी शहाजहान आग्र्याचा ताजमहल जर तिला बांधून देऊ शकतो, मग साधी आता एक शोकांतिका आहे मित्रांनो, आपण साधा संडास सुद्धा आपण बांधू शकत नाही का. खरोखर आहे, याच्यातून खरोखर बोध घेण्यासारखं आहे. कारण आपण हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहे. आपला महाराष्ट्र एक संत भूमीचा देश आहे. एक मराठवाड्यामध्ये आपली संतांची भूमी आहे आणि आपण आपली जी आबरू आहे ही आपण चावट्यावर आपणच नाही आणायची. माझा एक जनतेला संदेश आहे. मित्रांनो, हात जोडून एक कळकळीची विनंती, फक्त उघड्यावर बसू नका, कारण त्याच्यापासून आपल्यालाच धोका आहे. कारण काय होतं, आपणच आपलं समजा खेळ आपणच आपला मान राहिलो असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, या होळीच्या आणि धोरंडीच्या निमित्तानं मला
माझ्याकडून माझ्या परिवारातून आपल्याला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आहेत. आणि यानंतर उघड्यावर असं बसू नका, संडासचा पुरेपूर उपयोग घ्या आणि शासन आपल्यासाठी 12,000 रुपये देतं, त्याचा पुरेपूर उपयोग घ्या. धन्यवाद.